नमस्कार, मी मानसी देवकर. नमस्कार, मी अरविंद कड. महाटॉक्सच्या वीकली पॉडकास्टमध्ये आम्ही तुमचं स्वागत करतो. आजची तारीख 28 तारीख आहे, ज्या दिवशी आपण शूट करतोय आणि या आठवड्याभरातल्या आपण महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा या वीकली पॉडकास्टमध्ये घेत असतो. या आठवड्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी कोणत्या आहेत, ज्यामुळे हा आठवडा चर्चेत राहिला, त्या आपण पाहणार आहोत. त्यापैकी पहिली बातमी जी आहे ती 18व्या लोकसभेचं जे पहिलं अधिवेशन सुरू झालेलं आहे त्या संदर्भातली आहे. नवनिर्वाचित खासदारांनी यावेळी शपथविधी घेतला आहे. त्या संदर्भात आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्याचसोबत दुसरी जी माहिती आहे किंवा दुसरी जी घडामोड आहे ती आपल्या राज्यासाठी महत्त्वाची आहे. पुण्यातलं ड्रग्ज प्रकरण जे आहे ते सध्या चर्चेत आलेलं आहे. या आठवडाभरात हे प्रकरण बरंच गाजलेलं आहे. त्या संदर्भात सुद्धा आपण माहिती घेणार आहोत. याशिवाय राज्य विधिमंडळाचं अधिवेशन सुद्धा सुरू झालेलं आहे आणि या अधिवेशनाचा या 2 दिवसातच बऱ्याच घडामोडी घडताना पाहायला मिळाल्या. त्याविषयी सुद्धा आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. याशिवाय आणखीही काही बातम्या पाहणार आहोत, जसं की राष्ट्रवादीच्या शरद पवार गटामध्ये पुन्हा काही जुने आमदार, जुने नेते यांची पुन्हा घरवापसी होऊ शकते अशी जी चर्चा सुरू झाली आहे त्या संदर्भात सुद्धा आपण माहिती घेणार आहोत. आणि राज्याचा जो अर्थसंकल्प सादर करण्यात आला त्याविषयी सुद्धा आपण या लाईव्हच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत. पहिल्या बातमीला सुरुवात करूयात. पहिली जी घडामोड आहे या आठवड्यातली ती म्हणजे 18व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि नवनिर्वाचित खासदारांनी शपथविधी सुद्धा घेतलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही खासदारकीची शपथ घेतली. पंतप्रधान मोदींनी लोकसभा सदस्य म्हणून ही शपथ घेतली. याशिवाय इतरही नवनिर्वाचित जे खासदार आहेत त्यांना सुद्धा शपथ देण्यात आली आणि यावेळेस सुद्धा विरोधकांनी हा जो पहिलाच दिवस आहे तो काही वेळ यामुळे चर्चेत राहिला. विरोधकांनी यावेळेस घोषणाबाजी केली. जेव्हा शिक्षण मंत्री जे आहेत आपले धर्मेंद्र प्रधान यांनी जेव्हा शपथ घेण्यासाठी ते पुढे आले तेव्हा विरोधकांनी नीट असं म्हणत किंवा शेम असा नारेबाजी करत घोषणाबाजी केली विरोधकांनी. जो नीट एक्झाम स्कॅम जो मागच्या काही दिवसांमध्ये समोर आला होता त्यावरून हे प्रकरण समोर आलं होतं आणि यामुळेच विरोधकांनी सत्ताधाऱ्यांची या प्रकरणावरून गळचेपी करण्याची किंवा कोंडीत पकडण्याची सुरुवात केली. याशिवाय आपण पुढे सुद्धा आपण जाणून घेऊयात अरविंद सरांकडून. नक्कीच मानसी, तू जसं सांगितलंस की अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी जे आहे ते काही खासदारांनी शपथ घेतली. खरं तर 2 दिवस हा शपथविधी चालला, कारण 542 खासदार आहेत, त्यामुळे एकाच दिवशी हा शपथविधी होणं जो आहे खासदारांचा तो शक्य नव्हतं आणि त्या दृष्टीने जे आहे ती सगळ्या खासदारांनी शपथ घेतली. खास करून महाराष्ट्रामधले जे 48 खासदार आहेत त्यांचा शपथविधी सुद्धा जो आहे तो 2 टप्प्यात पार पडला आणि महाराष्ट्रातल्या 2 खासदारांचा शपथविधी जो आहे तो विशेष करून गाजला. त्यामध्ये अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांनी जी आहे ती इंग्लिशमध्ये जी आहे ती शपथ घेतली. कारण लोकसभा प्रचाराच्या निवडणुकीच्या वेळेस जे विरोधी उमेदवार होते निलेश लंकेंच्या, ते सुजय विखे पाटील यांनी निलेश लंकेंना इंग्रजीत बोलण्याचं आव्हान केलं होतं आणि ते आव्हान कुठेतरी निलेश लंकेंनी शपथेच्या माध्यमातूनच पहिल्याच दिवशी जे आहे ते संसदेत इंग्लिशमधनं शपथ घेऊन किंवा लोकसभेमध्ये ते पूर्ण केलं असं म्हणता येईल. आणि त्यावरून जे आहे ती दिवसभर चर्चा झाली. महाराष्ट्रात सुद्धा जे आहे त्यावर चर्चा झाली. खुद्द शरद पवारांनी सुद्धा निलेश लंकेंचं यावरून कौतुक केलं आणि यापुढे सुद्धा निलेश लंकेंनी ज्यावेळेस माध्यमांना यावर प्रतिक्रिया दिली की ती सांगितलं की शपथ मी पहिल्यांदा इंग्लिशमधनं घेतलेली आहे आणि यापुढे सुद्धा कदाचित मी इंग्लिशमध्ये भाषण करू शकतो असं लंकेंनी सांगितलं. तर दुसरी शपथ गाजली ती म्हणजे ठाकरे गटाचे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची, कारण त्यांनी शपथ घेताना बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख केला होता. आपण जर बघितलं तर राज्य जेव्हा ठाकरे सरकार आलं त्यावेळेस जे मंत्र्यांनी शपथ घेतली होती शिवतीर्थावर दादरच्या जिथं शपथविधी झाला होता त्यावेळेस जे आहे त्या मंत्र्यांनी शपथ घेताना बाळासाहेब ठाकरे असतील किंवा एकनाथ शिंदेंनी आनंद दिघेंचं नाव घेऊन शपथ घेतली होती आणि त्यावेळेस राज्यपाल जे होते त्यावेळेस राज्यपालांनी जे आहे यावरती नाराजी व्यक्त केली होती आणि तशीच नाराजी जी आहे यावेळेस जे लोकसभेचे हंगामी अध्यक्ष होते त्यांनी नागेश पाटील आष्टीकर यांच्या शपथेवरती घेतलेली आपल्याला पाहायला मिळाली. साहजिकच संविधानिक पदावरती तुम्ही बसणार आहात त्यामुळे
जी संविधानाची तुम्ही त्या पदाची शपथ घेत असताना जो काही प्रोटोकॉल ठरलेला आहे त्याच प्रोटोकॉलमध्ये जी आहे ती शपथ घ्यावी लागते. परंतु नागेश पाटील आष्टीकरांकडनं जे आहे तो असा प्रोटोकॉल तुटला गेला, त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा अध्यक्षांनी शपथ घ्यायला लावली. हे दोन शपथी ज्या होत्या त्या महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या होत्या. खास करून काही खासदारांनी मराठीमध्ये शपथ घेतली. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे खासदार आहेत, त्यांनी मराठीमध्ये शपथ घेतली. काही खासदारांनी हिंदीमध्ये शपथ घेतली. सुप्रिया सुळे यांनी सुद्धा जी आहे ती हिंदीमध्ये शपथ घेतलेली पाहायला मिळाली. एकंदरीतच हा शपथविधी जो आहे तो महाराष्ट्राच्या आणि देशाच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाचा होता. परंतु खास करून शपथविधी गाजला तो म्हणजे राहुल गांधींचा. राहुल गांधींनी शपथ घेतल्यानंतर अध्यक्षांना भेटल्यानंतर फक्त अध्यक्षांनाच भेटले नाही तर तिथे जे मार्शल होते त्यांना सुद्धा जे आहे ते राहुल गांधींनी हात मिळवला. आणि ही गोष्ट सुद्धा आहे किंवा हे दृश्य सुद्धा जे आहे ते त्यावरती सुद्धा दिवसभर चर्चा झाली. त्यानंतर आपण जर बघितलं तर एकंदरीतच सगळ्या काँग्रेसचे खासदार शपथविधीला येताना संविधानाची कॉपी त्यांनी हातामध्ये आणली होती. लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस किंवा एकंदरीतच इंडिया आघाडीतल्या सगळ्या घटक पक्षांनी संविधानावरून जे आहे ते भाजपला टार्गेट केलं होतं आणि तेच कुठंतरी जे आहे ते पुन्हा एकदा शपथविधीच्या माध्यमातून जे आहे ते प्रत्येक खासदार काँग्रेसचा म्हणजे जे 99 खासदार आहेत त्या 99च्या 99 खासदारांनी काँग्रेस संविधानाची कॉपी हातात घेऊन जी आहे ती शपथ घेतलेली आपल्याला पाहायला मिळाली. कुठेतरी जे तुम्ही राहुल गांधींचा जो उल्लेख केला ते राहुल गांधी यांचा जो एक त्यांची जी प्रतिमा आहे ती बदलण्या म्हणजे जी पूर्वी जी एक प्रतिमा तयार करण्यात आली होती विरोधकांकडून त्याच्यासाठी कुठेतरी ही प्रतिमा त्यांची बदलण्यासाठी हा व्हिडिओ जो आहे तो मोठ्या प्रमाणात काँग्रेसला महत्वाचा ठरू शकतो असंही आता या निमित्ताने आपण पाहतोच आहे. दुसरं म्हणजे आपण पाहिलं की याच अधिवेशनामध्ये लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक सुद्धा चर्चेत होती. यावेळेस अध्यक्षपदी नेमकी कोणाची नियुक्ती होणार असा प्रश्न चर्चेत राहिला होता आणि भाजपच्याच ओम बिर्ला यांची पुन्हा एकदा अध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात उत्साह पाहायला मिळाला. ही अध्यक्षपदाची निवडणूक ओम बिर्ला यांनी जिंकली आणि त्यामुळे पुन्हा एकदा त्यांची स्पीकर म्हणून निवड झालेली आहे. हा सुद्धा एक ऐतिहासिक क्षण होता कारण भाजपकडून सलग दुसऱ्यांदा ओम बिर्ला यांची अध्यक्षपदी ही निवड झाली होती. नक्कीच भाजपचे जे खासदार राहिलेले आहेत ओम बिर्ला जे राजस्थानमधून कोटा या मतदारसंघातून निवडून येतात आणि पुन्हा भाजपने जे आहे ती त्यांची अध्यक्षपदी निवड केली. ही कुठेतरी महत्वाची निवड मानली जाते कारण आपण जर बघितलं तर भाजपकडे जे आहे ते 240 म्हणजे जी मॅजिक फिगर लागते 272 खासदारांची ती नाहीये. म्हणजेच एनडीएतले जे घटक पक्ष आहे त्यांच्या बळावरती जे आहे ते मोदी सरकार पुन्हा सत्तेत आलेलं आहे आणि त्यामुळे कुठेतरी अनुभव असलेला अध्यक्ष पुन्हा त्यालाच अध्यक्ष करण्यामध्ये भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी असा निर्णय घेतला असावा अशी शक्यता बोलली जाते. खरं तर ओम बिर्ला यांनी शपथ घ्यायला इंडिया आघाडीने सुद्धा त्या निवडणुकीला चॅलेंज केलं होतं. इंडिया आघाडीकडनं के सुरेश जे काँग्रेसचे वरिष्ठ खासदार आहेत त्यांना मैदानात उतरवण्यात आलं होतं. खरं तर अध्यक्षपदाच्या निवडणुकी आधीच जे आहे ती हंगामी अध्यक्ष जी निवड होती त्यावरून जे आहे ते इंडिया आघाडी आणि काँग्रेस आणि भाजप समोरासमोर आलं होतं कारण असा प्रोटोकॉल राहिलेला आहे किंवा अशी संसदीय जी आहे ती परंपरा राहिली आहे की त्या सभागृहातला सर्वात वरिष्ठ सदस्य त्याला जे आहे हंगामी अध्यक्षपद दिलं जातं आणि तो अध्यक्ष मग नंतर इतर खासदारांना शपथ देतो आणि मग जी आहे ती अध्यक्षपदाची नेमणूक पार पडते किंवा निवडणूक होते. परंतु इथे जे आहे ते भाजपने मात्र ही परंपरा पाळलेली नाही. त्यामुळे काँग्रेसने कुठेतरी अध्यक्षपदाच्या निवडणुकीतच आपला उमेदवार उतरवलेला पाहायला मिळाला. अर्थातच भाजप आणि एनडीएकडे मतदान किंवा जे खासदार जास्त असल्यामुळे ओम बिर्ला यांची निवड होणं हे महत्त्वाचं होतं. परंतु काँग्रेसकडनं असं सांगण्यात आलं की आम्ही जरी जिंकणार नसलो तरी भाजपने जे आहे ह्या निवडणुकीमध्ये आम्हाला उतरायला भाग केलाय कारण अशी परंपरा राहिली की अध्यक्षपद जे आहे ते सत्ताधारी पक्षाकडे जातं तर उपाध्यक्षपद जे आहे ते विरोधी पक्षाकडे जातं. परंतु त्यावरती कुठल्याही पद्धतीने चर्चा जी आहे ती भाजपने किंवा एनडीए आघाडीतल्या नेत्यांनी केल्या नसल्यामुळे काँग्रेसकडनं जे आहे ते या विरोधी उमेदवार जो आहे तो देण्यात आला. परंतु अर्थात लोकसभा अध्यक्ष म्हणून पुन्हा एकदा ओम बिर्ला यांची निवड झाली आहे. आता भाजप उपाध्यक्षपद काँग्रेसला किंवा इंडिया आघाडीतल्या खासदारांना देतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
ही अध्यक्षपदाची निवडणूक झाल्यानंतर महत्त्वाची निवड होती ती म्हणजे विरोधी पक्षनेतेपदाची, आणि राहुल गांधी यांची इंडिया आघाडीतल्या सर्व पक्षांनी जी आहे ती एकमताने विरोधी पक्षनेतेपदी निवड केलेली आहे. त्यामुळे 10 वर्षांनी जे आहे ते लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेता हे पद दिसणार आहे. कारण आपण जर बघितलं 2014 आणि 2019 असा सलग 2 टर्म जे आहे ते काँग्रेसचे खासदार कमी निवडून आल्यामुळे लोकसभेमध्ये जे आहे तो विरोधी पक्षनेता नव्हता. गटनेता पद हे जे आहे ते काँग्रेसला देण्यात आलं होतं मागच्या निवडणुकीमध्ये. अधीर रंजन चौधरी हे काँग्रेसचे गटनेते होते, परंतु विरोधी पक्ष नेता म्हणून काँग्रेसवरती आपलं काँग्रेस किंवा जे सत्ताधारी सरकार आहे त्याच्यावरती विरोधी पक्ष नेता म्हणून जो वचक ठेवायला लागतो तो कुठेतरी 10 वर्षात आपल्याला पाहायला मिळाला नव्हता लोकसभेत. आणि तेच जे आहे ते आता राहुल गांधी यांच्या रूपाने आता 10 वर्षांनी विरोधी पक्ष नेता पद जे आहे ते लोकसभेत मिळालेलं आहे. खरं तर गांधी घराण्यातले राहुल गांधी जे आहेत ते तिसरे विरोधी पक्ष नेते असणार आहेत, कारण त्यांचे वडील म्हणजे माजी पंतप्रधान राजीव गांधी, त्यानंतर सोनिया गांधी या सुद्धा ज्या आहेत त्या विरोधी पक्ष नेतेपदी राहिलेले आहेत. आणि आता जे आहे तू जसे मागाशी म्हणालीस की राहुल गांधी यांची प्रतिमा कुठेतरी जी भाजपने पप्पू पप्पू म्हणून केली होती गेल्या निवडणुकीमध्ये ती आता कुठेतरी बदलणार आहे. कारण राहुल गांधी जे आहे ते सक्षमपणे पुढे आलेले आहेत. त्यांनी भारत जोडो यात्रा सुद्धा काढली आणि त्याच यात्रेचा काहीसा फायदा काँग्रेसला झाला आणि आता 99 खासदार निवडून आलेले आहेत. त्यामुळे सगळ्यात मोठा विरोधी पक्ष म्हणून इंडिया आघाडीतला काँग्रेस आणि काँग्रेसने आता राहुल गांधींची जी आहे ती निवड केलेली आहे. एक मोठा चान्स हा काँग्रेससाठी मानला जातोय. यानंतरच्या आपण महत्वाच्या घडामोडीकडे वळणार आहोत. दुसरी जी घडामोड आहे ती राज्यातली आहे. पुण्यामध्ये जे कल्याणी नगर या परिसरामध्ये जो अपघात झाला होता, पोर्शे कार अपघात प्रकरण, ते बरंच गाजलं होतं, बरेच चर्चेत राहिलं होतं. आणि त्यानंतर या पोर्शे कार अपघात प्रकरणानंतर पुण्यातलं पब असतील, हॉटेल्स किंवा बार या संदर्भात मोठ्या प्रमाणात कारवाई होताना पाहायला मिळते. पुणे पोलीस किंवा पुणे प्रशासन आता ऍक्टिव्ह मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय. मात्र पुण्यातलं राजकीय वातावरण सुद्धा चांगलंच तापल्याचं पाहायला मिळतंय. राजकीय नेत्यांमध्ये विशेषतः विरोधी पक्षातले जे नेते आहेत ते सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारताना पाहायला मिळतात, सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधताना पाहायला मिळत आहेत. पुण्यातले जे ड्रग्ज प्रकरण आहे ते मागच्या अनेक महिन्यांपासून चर्चेत आलेलं आहे. खरं तर गेल्या काही महिन्यांमध्ये जे ललित पाटील ड्रग्ज प्रकरण आणि ससून रुग्णालयातला जो धक्कादायक प्रकार समोर आला होता त्यानंतर पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात खळबळ माजली होती. आणि अशातच आता पुण्यातल्या या ज्या गुन्हेगारीचं प्रमाण आहे ते सुद्धा दिवसेंदिवस वाढत असल्याचं पाहायला मिळतंय. याशिवाय याआधी जी कोयता गँग प्रकरण जे आहे ते सुद्धा पुण्यात खळबळ माजवतं आहे. आणि अशातच पुणेकरांना कुठेतरी धास्तीचं वातावरण आहे. आणि आता यामध्ये कुठेतरी पुण्यातली जी तरुणाई आहे त्यांना सुद्धा कुठेतरी त्यांचं आयुष्य किंवा त्यांचं करिअर हे धोक्यात असल्याचं सांगण्यात येते. कारण पुण्यात ही जी पब संस्कृती निर्माण झाली आहे यावरून पुण्यावर विशेषतः टीका करण्यात येते. पुण्याचा आता उडता पंजाब होतोय की काय अशी भीती नागरिकांना आहे, पुणेकरांना आहे. आणि जे मागच्या काही काळात जे कोट्यावधींचे ड्रग्ज इथे सापडले होते अशातच काही व्हिडिओ सुद्धा आता व्हायरल होताना पाहायला मिळतात. त्यापैकीच एक व्हिडिओ सध्या काही मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहायला मिळाला. तो म्हणजे पुण्यातले जे मॉल्स आहेत इथं टॉयलेट्समध्ये काही तरुण जे आहेत, तरुणींचा सुद्धा यामध्ये समावेश आहे, ड्रग्ज घेताना आढळले. आणि हा जो धक्कादायक प्रकार आहे किंवा हे जे धक्कादायक व्हिडिओ आहे ते समोर आले ज्यामुळे मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली. मात्र यावरून राजकीय वातावरण सुद्धा तापताना पाहायला मिळालं. राजकीय आरोप प्रत्यारोपांचे खेळ आता सुरू झालेले आहेत. आणि विरोधी पक्षातले काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटानं आता सत्ताधाऱ्यांना चांगलाच धारेवर धरलेलं आहे. कारण हे जे FC रोड किंवा पुण्यातले काही जे महत्वाची ठिकाणं आहेत जिथं प्रसिद्ध नामांकित मॉल्स असतील किंवा हॉटेल्स किंवा मग बार असतील या बारवरती कारवाई होताना पाहायला मिळते. किंवा तशी मागणीच आता विरोधकांकडून आणि नागरिकांकडून करण्यात येते आहे. यामध्ये पोलिसांनी सुद्धा काही प्रमाणात काही लोकांना ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांचा त्या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे. काही प्रकरणी गुन्हे सुद्धा दाखल झालेले आहेत. मात्र यावरूनच आता ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सुद्धा सरकारवर टीका केलेली आहे. पुण्यातले काही पब्स असतील यामध्ये लिक्विड लेझर लाउंज म्हणजेच L3 हा जो
पब आहे किंवा असेच काही जे पब आहेत यांच्यावर कारवाई करण्यात येते आहे आणि त्याच्यावरूनच स्थानिक असतील किंवा हे राजकीय नेते असतील विरोधी पक्षातले ते टीका टिप्पण्या आता करायला लागले आहेत. जे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत ते बरेच शॉकिंग आहेत पुणेकरांसाठी खरं तर, कारण यामध्ये बड्या नेत्यांचा किंवा बड्या व्यक्तीचा हात असल्याचं सुद्धा सांगण्यात येते किंवा तशी चर्चा सुरू झालेली आहे आणि त्यामुळेच काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी सुद्धा यावरून आरोप केलेले आहेत. या ड्रग्ज प्रकरणांवरून सातत्यानं सुषमा अंधारे असतील किंवा धंगेकर असतील हे आपली भूमिका मांडताना पाहायला मिळतात. मात्र यामध्येच धंगेकर आणि अंधारे यांचा व्हिडिओ व्हायरल होताना पाहायला मिळतात, जे पोलिसांना उलटा सवाल विचारत आहेत. असे व्हिडिओ सुद्धा व्हायरल होताना मिळत आहेत. त्यामुळे कुठेतरी पुण्यातलं जे पोलीस आहेत त्यांचाच कुठेतरी धाक नाही आहे का, किंवा वसुली प्रकरण हे जे गाजतं आहे त्यामुळे सुद्धा पुणेकरांना आता भीती निर्माण झाली आहे. प्रशासनाचा वचपच आता राहिलेला नाहीये की काय, असा एक प्रश्न सध्याच्या राजकारणात आपण उपस्थित होताना पाहायला मिळतोय. यावर शंभूराज देसाई यांनी सुद्धा प्रत्युत्तर दिलेलं आहे. सुषमा अंधारे किंवा धंगेकरांनी जे आरोप केले होते त्यावर शंभूराज देसाई यांनी म्हटलेलं आहे की या प्रकरणाची चौकशी सुरू आहे आणि यामध्ये जे कोणी अधिकारी दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई होईल, अशी प्रतिक्रिया जी आहे ती शंभूराज देसाई यांनी दिली आहे. मात्र या मुळे कुठेतरी पुण्यातलं वातावरण नक्कीच कुठेतरी भीतीचं निर्माण झालेलं आहे. नक्कीच तू जसं सांगितलं की खरं तर पुण्याची ओळख ही विद्येचं माहेरघर अशी राहिलेली आहे आणि अशा प्रकारे जर ड्रग्ज पुण्यामध्ये सापडत असतील तर पुण्या शहराची प्रतिमा कुठेतरी मलिन होते. कारण एकंदरीतच आपण जर बघितलं तर पुण्यामध्ये फक्त राज्यातून किंवा दुसऱ्या राज्यातूनच नाही तर परदेशातून सुद्धा जे आहे ते मुलं शिकायला येत असतात. ज्याचा तू ज्या पबचा उल्लेख केला त्याच्याच बाजूला जे आहे ते फर्ग्युसन हे खूप नामांकित असं मोठं महाविद्यालय आहे आणि अनेक राज्यातले तरुण जे आहेत ते तिथे शिकण्यासाठी येत असतात. आणि अशा प्रकारे जर पुण्यामध्ये ही ड्रग्जची संस्कृती निर्माण होत असेल तर नक्कीच राज्याच्या दृष्टीने जी आहे ही महत्त्वाची गोष्ट असणार आहे. खरं तर कल्याणी नगरचं अपघात प्रकरण असेल, त्यानंतर त्याच्या आधी घडलेलं ललित पाटीलचं प्रकरण असेल, जे काँग्रेसचे आमदार धंगेकर यांनी जे आहे ते मांडलेलं आपल्याला पाहायला मिळालं. हिवाळी अधिवेशनात सुद्धा जे आहे ते धंगेकरांनी यावरून सभागृहात जे आहे ते प्रश्न विचारलेले होते आणि एकंदरीतच हा सगळा प्रकार जो आहे तो महाराष्ट्राच्या किंवा फक्त पुणे शहराच्या बाबतीतच नाही तर इतर शहरांच्या दृष्टीने किंवा महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. निवडणुका तोंडावरती आहेत आणि जसं विरोधकांनी आरोप केला त्या आरोपाला सत्ताधाऱ्यांकडनं जरी उत्तर देण्यात येत असलं तरी हे राजकारणाचं प्रकरण नसलं तरी कुठेतरी तरुणाई राज्यातली जी आहे ती या ड्रग्सच्या विळख्यात अडकत चालली आहे आणि यासाठी जे आहे ते सत्ताधारी आणि विरोधकांनी एकत्र येऊन जे आहे ते या प्रकरणावरती जे आहे ते प्रशासनाला धाक दिला पाहिजे. जसं तू मगाशी म्हणाल की पुणे पोलिसांच्या कामगिरीवरती प्रश्नचिन्ह उभं राहते, तर नक्कीच या प्रकरणात जसा तू उल्लेख केलास की कोयता गँग आणि नंतर आता हे ड्रग्ज प्रकरण किंवा इतरही काही गुन्हेगारी स्वरूपाची प्रकरणं असतील, त्यामुळे नक्कीच पुणे पोलीस जे आहेत त्यांच्यावरती त्यांच्या कामगिरीवरती पुण्यातल्या अनेक नागरिकांनी सुद्धा यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहे. आपण जर धंगेकर आणि सुषमा अंधारे यांचीच गोष्ट केली तर हे जरी विरोधी पक्षातले असले तर त्यांचं कामच आहे की सत्ताधाऱ्यांवरती अशा प्रकारे आरोप करणं. खरं तर एक यात महत्त्वाचा राजकारणाचा मुद्दा असा तो म्हणजे चंद्रकांत पाटील जे आहेत ते याआधी पुण्याचे पालकमंत्री होते आणि चंद्रकांत पाटलांनी एक इथं महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला तो म्हणजे मी पालकमंत्री असताना असे काही जे आहे ते पुण्यामध्ये घडत नव्हतं. थेट करून त्यांनी जो आरोप जो आहे तो नाव न घेता अजित पवारांना ती लावलेला आहे, कारण अजित पवार जे आहे ते सध्याचे पुण्याचे पालकमंत्री आहेत. त्यामुळे एकंदरीतच राष्ट्रवादीतल्या नेत्यांनी सुद्धा जे आहे ते चंद्रकांत पाटलांवरती जी आहे ती टीका केलेली आहे. तुमच्या काळात काय काय झालं हे जर सांगायला गेलं तर त्याची यादी मोठी आहे, असा सुद्धा आरोप जो आहे तो राष्ट्रवादीकडनं चंद्रकांत पाटलांवरती करण्यात आला. त्याचप्रमाणे मेधा कुलकर्णी ज्या आमदार म्हणून त्यांनी काम केलेलं आहे कोथरूडच्या, त्या आता राज्यसभेवरती खासदार झालेल्या आहेत. त्यांनी सुद्धा कुठेतरी पक्षाची बाजू सावरत जे आहे ते राष्ट्रवादीच्या काळात जे आहे त्या अशा घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे मग राष्ट्रवादीच्या रुपाली पाटील असतील त्यांनी सुद्धा यावरून चंद्रकांत पाटील किंवा भाजपचे जे इतर नेते असतील त्यांना सुद्धा जे आहे ते लक्ष केलेलं आहे. नवनिर्वाचित खासदार पुण्याचे मुरलीधर मोहोळ जे मंत्री झालेले आहेत त्यांनी सुद्धा एकंदरीतच यावरती जे आहे ते आरोप प्रत्यारोप केलेले पाहायला मिळाले. एकंदरीतच पुण्यामध्ये हे ड्रग्ज प्रकरण पेटलेलं असताना
इकडे आता राज्याचं जे अधिवेशन सुरू झालेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा आज जे आहे ते गृहमंत्री असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी यामध्ये उत्तरं दिली. यामध्ये पुणे कार अपघात आणि हे पुण्यातलं ड्रग्ज प्रकरण, एकंदरीतच पुणे पोलिसांनी जे आहे ते या संदर्भात कारवाई केलेली आहे. काही अधिकारी जे आहेत त्या विभागातले जे पोलीस स्टेशन होतं किंवा पोलीस ठाणं होतं त्यांना जे आहे ते सस्पेंड करण्यात आलेलं आहे आणि एकंदरीतच कारवाई ही करण्यात येते. परंतु विरोधी पक्ष नेत्यांनी जे आहे यामध्ये मोठा आरोप जो आहे तो सत्ताधाऱ्यांवरती केलेला आहे. यामध्ये खास करून जे येतं ते ससून रुग्णालयाचं नाव येतं आणि अशा प्रकारचे ससून रुग्णालय हा गुन्हेगारांचा किंवा ड्रग्ज माफियांचा अड्डा बनत असेल तर सरकार नेमकं काय करतंय, तिथलं पोलीस प्रशासन काय करतंय, हा प्रश्न जो आहे तो आणि जो साहजिकपणेच विरोधी पक्षाने विचारणं हे त्यांचं कामच असणार आहे. परंतु कुठेतरी याचं राजकारण न होता ही संस्कृती पुण्यामध्ये किंवा जे विद्येचं माहेरघर असणारा जर शहरामध्ये असं घडत असतील तर इतर शहरांमध्ये सुद्धा अशा गोष्टी घडत असतील, असे गुन्हे जर घडत असतील तर त्यावर सुद्धा एकंदरीतच सरकारने योग्य ती कारवाई केली पाहिजे असं जे आहे ते आता सर्वसामान्य नागरिकांचं म्हणणं आहे. त्यामुळे नक्की आता सरकार यामध्ये काय पावलं उचलतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. विशेष म्हणजे यावेळी धंगेकर आपल्याकडे पुरावे असल्याचं सुद्धा सांगतात. त्यांनी काही कागदपत्र सुद्धा मीडियाला आणि पोलिसांना दाखवली होती. त्यामुळे हा प्रश्न जो आहे तो नक्कीच महत्त्वाचा मानला जातो आणि याचं उत्तर पुणेकरांना किंवा राज्यातल्या नागरिकांना मिळणं हे अपेक्षित आहे. यानंतरच्या बातमीकडे आपण वळणार आहोत. पुढची बातमी ही सुद्धा महाराष्ट्रासाठी महत्त्वाची आहे. सध्या राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि आज शुक्रवार आहे आणि आपण यावेळेस हा व्हिडिओ शूट करतोय. त्यामुळे आज दुसरा दिवस आहे अधिवेशनाचा. पण या अधिवेशनाचा गुरुवारपासून हे अधिवेशन सुरू झालं आणि पहिलाच दिवस चांगला चर्चेत राहिलेला आहे. 2 घटनांमुळे खरं तर हा राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस चांगलाच गाजला. तो म्हणजे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीमुळे आणि लिफ्टमध्ये त्यांनी जो एकत्र प्रवास केला त्यामुळे चांगलाच गाजला. दुसरी घडामोड ही अर्थात भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी घेतलेली भेट, जी शिवसेना नेत्यांची किंवा विरोधी पक्षातल्या नेत्यांची भेट घेतली आणि त्यावेळेस अनिल परब यांना संबोधित करताना त्यांनी जो उल्लेख केला किंवा तो जे त्यांनी वक्तव्य केलं, अभिनंदन केलं अनिल परबांचं त्यांनी आणि ते सुद्धा या 2 घटना ज्या आहेत त्या गाजलेल्या आहेत. कारण आपण पाहतोच आहे की मागच्या काही वर्षांमध्ये राज्यातल्या राजकारणामध्ये बरीच उलथापालथ होताना पाहायला मिळते. कधी काय घडेल याचा काहीच नेम नाहीये असं सध्याचं महाराष्ट्राचं राजकारण झालेलं आहे आणि यामध्ये पूर्वी किंवा एकेकाळी जे मित्र होते, जे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये बराच वैमनस्य आल्याचं पाहायला मिळतंय किंवा एकमेकांवर जी चिखलफेक करण्यात येते, टीका टिप्पण्या करण्यात येतात, ती बरीच टोकाची टीका करण्यात येते आणि अशातच या दोन्ही नेते हे जे प्रमुख नेते आहेत 2 पक्षातले, एकेकाळी मित्र असलेले, एका मित्र पक्षातले आणि आताचे जे कट्टर विरोधक एकमेकांचे सध्या मानले जात आहेत, असे हे नेते एकमेकांच्या समोर आले आणि त्यांनी मैत्रीपूर्व संबंध जे आहेत ते जपले. मात्र यामुळे चर्चांना उधाण आलेलं आहे. अर्थात मागच्या काही काळात एकमेकांवर बरीच चिखलफेक करण्यात आली आहे आणि त्यामुळेच ही भेट जी आहे ती महत्त्वाची मानली जाते. या लोकसभा निवडणुकीनंतर जो निकाल लागला त्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट समोर आली किंवा एक गोष्ट जी आहे ती प्रकर्षानं जाणवली. कारण यापूर्वी भाजप आणि शिवसेना, अखंड शिवसेनेची ही 25 वर्ष युती होती, ज्यामध्ये शिवसेनेच्या मदतीनं का होईना भाजपला महाराष्ट्रात मोठं यश मिळत होतं. मात्र तीच शिवसेना किंवा तेच उद्धव ठाकरे हे आता भाजपच्या सोबत नाहीत. यानंतर ही जी लोकसभा निवडणूक लागली यामध्ये भाजपला मोठा फटका बसताना पाहायला मिळाला किंवा अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या होत्या आणि अशातच देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे पुन्हा एकत्र येणार का किंवा शिंदे गट भाजपसोबत आल्यामुळे भाजपला याचा सर्वाधिक फटका बसला असल्याचं सांगण्यात येत होतं आणि अशातच ही जी भेट होते आहे ती महत्त्वाची मानली जाते. विशेष म्हणजे झालं असं की उद्धव ठाकरे हे विधानसभेत जाण्यासाठी आले होते. मात्र त्यापूर्वी तिथं लिफ्ट बाहेर देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. ते लिफ्टसाठी वाट पाहत होते आणि तेवढ्यातच उद्धव ठाकरे सुद्धा आले आणि यावेळेस या दोघांमध्ये चर्चा झाली. मात्र
यानंतर लिफ्टसाठी बराच वेळ लागणार होता, मात्र एकच लिफ्ट उपलब्ध झाली आणि यामध्ये दोन्ही नेते एकत्र गेले आणि त्यानंतर या लिफ्टमध्ये काही चर्चा झाली असावी का, आणि झाली असेल तर ती नेमकी काय असेल, अशा चर्चांना उधाण आलं आणि यामुळे कुठेतरी पुन्हा एकदा ठाकरे फडणवीस एकत्र येणार का असा प्रश्न निर्माण झालाय. याविषयी तुम्हाला काय वाटतं? नक्कीच जी काल भेट झाली होती ती खरं तर योगायोगाने झाले असं नंतर जे आहे ते अनेक नेत्यांनी सांगितलं. ही भेट झाली उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकाच लिफ्टमधनं जे आहे ते वरती गेले. खरं तर ही भेट होत असताना प्रवीण दरेकर हे लिफ्टमध्ये होते आणि त्यांनी या दोघांना एकत्र बघितल्यावर सांगितलं की तुम्हाला दोघांना बघितलं मला बरं वाटतं. आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंनी एक विधान केलं ते म्हणजे याला पहिला लिफ्टमधून बाहेर काढा. आणि एकंदरीतच बघितलं तर विधिमंडळाचं अधिवेशन सुरू झालेलं आहे. शिंदेच्या नेतृत्वात असलेल्या सरकारचं हे शेवटचं अधिवेशन असणार आहे. आपण जर बघितलं तर 2.5 वर्ष जे आहे ते उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, त्यानंतर एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात सरकार आलं. तू मगाशी जसं म्हणालीस की बरंच राज्याच्या राजकारणात 5 वर्षात उलथापालथ झालेली आहे, त्यामुळे काही होऊ शकतं. परंतु उद्धव ठाकरे यांनी या भेटीनंतर पत्रकार परिषद घेतली आणि त्यानंतर सगळेच जे मुद्दे आहेत ते पत्रकारांनी प्रश्न विचारले, त्यावरती खास एका गाण्यातून त्यांनी जे आहे त्याचं उत्तर दिलं. आणि अशा प्रकारची कुठलीही चर्चा नाहीये. आणि या गाणं म्हणत असताना त्यांनी नाना पटोलेंना सुद्धा टोला लागवलेला आहे. आणि एकंदरीतच या भेटीवरती संजय शिरसाट यांनी असं सांगितलं की बघा एकत्र दिसत आहेत, त्यामुळे काय याचा अर्थ घ्यायचा आहे तो घ्या. छगन भुजबळ सुद्धा जे आहेत ते त्यावेळेस लिफ्टमध्ये होते, त्यांनी सुद्धा सांगितलं की राजकीय अशी काही चर्चा झालेली नाही, आम्ही खूप दिवसांनी एकत्र आलो, विधिमंडळाचं अधिवेशन होतं म्हणून, आणि एकमेकांना हस्तांदोलन केलं आणि सगळे आपापल्या जिथे उतरायचं होतं लिफ्टमधून तिथं उतरले आणि गेले. आणि खास करून ह्या सगळ्यांवरती जे आहे ते उद्धव ठाकरे बोलले, संजय शिरसाट बोलले, प्रवीण दरेकर बोलले, भुजबळ बोलले, परंतु सगळ्यात महत्त्वाची प्रतिक्रिया आली ती म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची. एकनाथ शिंदेंना ज्यावेळेस या भेटीबद्दल विचारण्यात आलं तेव्हा एकनाथ शिंदेंनी असं सांगितलं की ही लिफ्ट जी आहे ती आता शिफ्ट झालेली आहे, त्यामुळे आता ह्या लिफ्टमध्ये तुम्ही कुठेही बसला तरी 6व्या माळ्यापर्यंत, म्हणजेच 6व्या माळ्यापर्यंत, असं या अर्थाने म्हटले मुख्यमंत्री शिंदे की 6व्या माळ्यावरती मुख्यमंत्री कार्यालय आहे आणि त्यामुळे ही लिफ्ट जी आहे ती आता 6व्या माळ्यापर्यंत पोहोचणार नाही, कारण आम्ही शिफ्ट झाल्यामुळे जनतेने सुद्धा आम्हाला स्वीकारलेलं आहे आणि आमचं सरकार जे आहे ते पुन्हा सत्तेवरती येणार आहे. अशा प्रकारे जे आहे ते या ठाकरे आणि फडणवीस भेटीवरती एकंदरीतच अधिवेशनाचा, राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाचा पहिला दिवस तो आहे तो खूप गाजला. दुसरी तू जी भेट सांगितली ती म्हणजे चंद्रकांत दादांची. खरं तर रावसाहेब माफ करा अंबादास दानवे यांच्या जे आहे ते दालनामध्ये उद्धव ठाकरे गेले होते आणि चंद्रकांत पाटील संसदीय कार्यमंत्री आहेत, त्यामुळे इतर नेते जे आहेत विरोधी पक्षातले संसदीय जी परंपरा असते त्या त्या पद्धतीने जे आहे ते संसदीय कामकाज मंत्री जे असतात ते विरोधी पक्षातल्या नेत्यांची सुद्धा भेट घेत असतात. आणि त्याच वेळेस योगायोग असं झालं की उद्धव ठाकरे सुद्धा जे आहे ते तिथं उपस्थित होते. खरं तर विधान परिषदेच्या निवडणुका मुंबई पदवीधर आणि इतर पार पडलेल्या आहेत आणि त्या निवडणुकीच्या दृष्टीनेच चंद्रकांत पाटलांनी जे आहे ते ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा दिल्या. एकनाथ शिंदे चंद्रकांत पाटलांनी उद्धव ठाकरे यांना चॉकलेट सुद्धा दिलं, तर अंबादास दानवेंनी त्यांना पेढा घ्या असं सांगितलं, कारण लोकसभेत आमचा विजय झालाय त्यामुळे आम्ही पेढे वाटतोय. अशा पद्धतीने एकंदरीतच हे खेळीमेळीचं वातावरण आपल्याला पाहायला मिळालं. खरं तर हे सरकारचं शेवटचं अधिवेशन असण्यामुळे हे सगळे नेते जे आहेत ते आता विधिमंडळात काल जमलेले पाहायला मिळालं. परंतु कुठेतरी एक राज्याची राजकीय परंपरा जी आहे ती काल दिसून आली. जरी सभागृहात किंवा सभागृहाबाहेर एकमेकावर आरोप प्रत्यारोप किंवा खालच्या पातळीची टीका जरी करताना नाही ते दिसत असले तरी अशा पद्धतीने ही भेट झाल्यामुळे किंवा विरोधी पक्षातले नेते आणि सत्ताधारी नेते अशा पद्धतीने जर भेटत असतील तर ही मला वाटतं राज्याची राजकारणाची परंपरा राहिलेली आहे. याआधी सुद्धा जे आहे ते अनेक नेते मंडळी खास करून महाविकास ज्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार असेल तर त्यावेळेस सुद्धा विलासराव देशमुख असतील, गोपीनाथ मुंडे असतील किंवा इतर नेते जे आहेत ते अशाच पद्धतीने सभागृहात एकमेकावरती टीका करायचे किंवा पत्रकार परिषदांमध्ये एकमेकावरती निशाणा साधायचे. परंतु ज्यावेळेस कधी विधिमंडळाचं अधिवेशन असेल किंवा इतर गोष्टी असतील किंवा काही मुद्द्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांची एकत्र बैठक असतील त्यावेळेस मात्र हे असं राज्यातलं राजकारणातलं चित्र जे आहे ते बऱ्याच वेळा आपल्याला पाहायला मिळालं होतं. नक्कीच. पण जी चंद्रकांत पाटलांची जी भेट होती तिला सुद्धा कुठेतरी वेगळ्या अँगलने पाहिलं जातंय, कारण जे आपण मुंबई पदवीधर निवडणुकी संदर्भात बोलतोय, विशेष म्हणजे या मुंबई पदवीधर
निवडणुकीत ठाकरे गटाचे अनिल परब तर होतेच, मात्र भाजपकडून किरण शेलार उभे होते या निवडणुकीच्या रिंगणात. आणि असं असताना चंद्रकांत पाटलांनी अंबादास दानवे यांच्या कार्यालयात जाऊन ही भेट घेणं, भले ती संसदीय कार्यमंत्री वगैरे अशी म्हणून ही भेट असेल किंवा एक राजकीय मैत्री म्हणून असेल, पण अनिल परब यांना पेढा देऊन त्यांचं जे ऍडव्हान्स मध्ये अभिनंदन करतोय असं म्हटलं, त्याचा अर्थ हा थेट या मुंबई पदवीधर निवडणुकीशी जोडला जातोय. आणि कुठेतरी भाजपने आपला पराभव हा आधीच स्वीकारला का असंही बोललं जाते किंवा अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. भाजपच्या विरोधात या चर्चा कुठेतरी पाहायला मिळत आहेत. भाजपला आता जे लोकसभा निवडणुकीत कुठेतरी जो पराभव मोठा धक्का बसला, त्यानंतर आता ह्या पदवीधर निवडणुकीत सुद्धा भाजपने स्वतःच आधीच पराभव स्वीकारला की काय, अशाही चर्चा सुरू झाल्या आहेत. यावर तुमचं काय मत आहे? नक्कीच अनिल परबांना जी शुभेच्छा ऍडव्हान्स मध्ये दिल्या, खरं तर तू जसं म्हणालीस की त्याचा दुसराही अर्थ निघू शकतो. कारण अनिल परबांचं ती जी आहे ती निवडणूक होण्याआधी त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती आणि ज्यामध्ये निवडणुकीमध्ये ज्या मतदारांच्या नोंदी केलेल्या आहेत त्या बऱ्यापैकी नोंदी ज्या आहेत त्या आमच्याकडनं केलेल्या नोंदी ज्या आहेत त्या बाद ठरवण्यात आलेल्या आहे. आणि परबांनी सांगितलं की माझ्या स्वतःतल्या घरातले आणि माझ्या सख्या मुलीची नोंद सुद्धा जी आहे ती पदवीधरसाठी करण्यात आली होती, ती निवडणूक आयोगाकडनं झाली नाही. आणि यावरून भाजपवर जो आहे तो निशाणा साधला होता. साधारण जवळपास 12,000 नावं जी आहे ती पदवीधरच्या मतदार यादीतून गाळण्यात आली होती असा आरोप अनिल परबांनी केला होता. तरी पण माझाच विजय होईल असा विश्वास अनिल परब यांनी व्यक्त केला होता आणि त्याच विश्वासाने कुठेतरी चंद्रकांत पाटलांनी हे वक्तव्य केलं असावं असं मला तरी वाटतं. आणि त्यामुळेच या ॲडव्हान्स शुभेच्छा आणि त्यांच्याच कार्यालयातला म्हणजे अंबादास दानवेंनी जे पेढ्याचं बॉक्स दिलं त्याच पेढ्याच्या बॉक्समधला पेढा जो आहे तो अनिल परबांनी दिला होता. त्यामुळे कुठेतरी आता तू जसं म्हणतेस तसं की ॲडव्हान्स शुभेच्छा म्हणजे भाजपने कुठेतरी पराभव मान्य केलाय की अनिल परबांना ज्या आहेत त्या खोट्या शुभेच्छा चंद्रकांत पाटलांनी दिल्या असाव्यात, असं सुद्धा आता शेवटी 1 जुलैला जो आहे तो निकाल लागणार आहे. त्यामुळे मुंबई पदवीधरसाठी जी आहे ती महत्त्वाची ही निवडणूक होती आणि अनिल परबांचा विजय होतो का जी भाजप किंवा जे मित्रपक्ष आहेत त्यांचा विजय होतो हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. नक्कीच. तर ही होती आपली एक महत्त्वाची बातमी. यापुढची बातमी सुद्धा ही अधिवेशनासंदर्भातलीच आहे, मात्र अर्थसंकल्पाविषयीची आहे. शुक्रवारी राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आपला हा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला. आणि यामध्ये नेमक्या कुठल्या घोषणा होणार किंवा शेतकरी असतील किंवा राज्यातल्या रोजगारांसंदर्भात असेल किंवा इतर काही जे मुद्दे आहेत यामध्ये नेमक्या कुठल्या बाबतीत कोणत्या घोषणा होणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं. आणि या अर्थसंकल्प हा जो सादर झाला यामध्ये विशेषतः महिला आणि मुलींच्या शिक्षणाचा किंवा मुलींसाठी महत्त्वाच्या योजना राबवण्यात आल्याचं पाहायला मिळतंय. हा सगळ्यांचंच लक्ष खरं तर या अर्थसंकल्पाकडे लागलेलं होतं. आणि यामध्ये मुलींसाठी मोफत शिक्षणासह काही महिलांना सुद्धा यामध्ये काही प्रमाणात निधी देण्याचा समावेश करण्यात आलेला आहे. कुठेतरी हा महिलांसाठी एक मोठा दिलासा मानला जातोय. विशेष म्हणजे हा अर्थसंकल्प सादर करण्यात आल्यानंतर राज्यात आता लाडकी बहीण योजना सुरू होणार आहे. मध्य प्रदेशमध्ये यापूर्वी ही योजना राबवण्यात आली होती आणि मध्य प्रदेशमध्ये ही योजना यशस्वी ठरल्यानंतर आपण म्हणू शकतो. आणि मध्य प्रदेशानंतर आता आपल्या इथं महाराष्ट्रात सुद्धा ही योजना राबवली जाणार आहे. यामध्ये या योजनेअंतर्गत गरीब कुटुंबातल्या ज्या महिला असतील किंवा तरुणी असतील, मुली असतील, यांना प्रत्येक महिन्याला 1,500 रुपयांचं वाटप करण्यात येणार आहे अशी माहिती हा अर्थसंकल्प सादर करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेली आहे. महिलांसाठी खरं तर या अर्थसंकल्पामध्ये अनेक योजना राबवण्यात आलेल्या आहेत. विविध योजना असतील, त्यापैकीच ही लेक लाडकी योजना सुद्धा आहे. या योजनेची सुरुवात सुद्धा करण्यात येणार आहे. आणि त्याचसोबत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सुद्धा योजना असणार आहे. 21 ते 60 वर्ष या वयोगटातल्या ज्या महिला असतील, पात्र महिला, अशा या महिलांना दरमहा 1,500 रुपये मिळणार आहेत. आणि दरवर्षी जवळपास 46,000 रुपये कोटी इतका
46,000 कोटी रुपये इतका हा निधी असणार आहे, अशी घोषणा जी आहे ती या अर्थसंकल्पातून करण्यात आली आहे. शिवाय सुद्धा अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्यात. आपण जाणून घेऊयात. नक्कीच तू म्हणाली जसे की अतिरिक्त अर्थसंकल्प हा होता, कारण निवडणुकीचं वर्ष असल्यामुळे अंतरिम अर्थसंकल्प जो आहे तो मार्च महिन्यामध्ये जो आहे तो अजित पवारांनी मांडला होता. आणि आता निवडणुकीचं वर्ष, लोकसभेच्या निवडणूक झाल्यानंतर आता विधानसभेच्या निवडणुका आहेत, त्यामुळे हा अर्थसंकल्प जो आहे तो अजित पवारांनी मांडला. आतापर्यंतचा हा अजित पवारांचा 10वा अर्थसंकल्प होता. आणि एकंदरीतच अजित पवारांनी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून जे आहे ते राज्यामध्ये आतापर्यंत काम केलेलं आहे. आणि त्याच दृष्टीने तू जसं महिलांचा उल्लेख केला की महिला, शेतकरी आणि तरुण किंवा युवक यांच्या साठी जो आहे तो हा महत्त्वाचा अर्थसंकल्प होता. खास करून निवडणूक असल्यामुळे कुठेतरी मतदारांना किंवा राज्यातील नागरिकांना खुश करण्यासाठी ज्या आहेत त्या अनेक योजना या सरकारने ज्या आहेत त्या अर्थसंकल्पामधून मांडल्या. यामध्ये महिलांसाठीची जी तू योजना म्हटलीस की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, त्याचप्रमाणे केंद्राच्या अर्थसंकल्पात जी आहे ती लाडली बहीण योजना ही योजना होती. ती योजना सुद्धा जी आहे ती आपल्या राज्यामध्ये राबवण्यात येणार आहे. खास करून पुढच्या वर्षीपर्यंत 25 लाख महिलांना यामधून जो आहे तो या योजनेचा फायदा करून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असेल, असं अजित दादांनी सांगितलं. दुसरी एक महत्त्वाची योजना आहे ती म्हणजे जे 52 लाख कुटुंब आहेत त्यांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जी आहे ती सुद्धा मांडली. कुठेतरी महिलांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी आणि मतदान त्यांचं मिळावे यासाठी जी आहे ती योजना जी आहे ती सरकारने मांडलेली पाहायला मिळेल. त्याचप्रमाणे महिलांना लघु उद्योगासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्टार्टअप योजना असेल, त्याचप्रमाणे 15 लाख कर्जापर्यंतचा व्याजाचा परतावा देणारी ही योजना जी आहे ती महत्त्वाची असणार आहे. ओबीसी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील ज्या मुली असतील त्यांना इंजिनिअरिंग आणि इतर महत्त्वाचे जे अभ्यासक्रम असतील, त्यामध्ये फार्मसी असेल, शेतीविषयक सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी सुद्धा जी आहे ती शैक्षणिक आणि परीक्षा शुल्काची संपूर्ण प्रतिपूर्ती यासाठी सुद्धा जे आहे ते सरकारने निधी जो आहे तो दिलेला आहे. राज्यातील 10 लाख युवकांना प्रत्यक्ष कामगार आणि प्रशिक्षण आणि दरमहा 10,000 रुपयेपर्यंत विद्यावेतन देणारी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची सुद्धा घोषणा जी आहे ती करण्यात आलेली आहे. महिलांसाठी ज्या पिंक ऑटो आहेत त्या ऑटोसाठी सुद्धा जे आहेत ते कर्ज जे आहे ती देणारी आर्थिक मदत योजना सरकारने आणलेली आहे. मुख्यमंत्र्यांच्या दृष्टिकोनातून जी महत्त्वाची होती ती म्हणजे मुख्यमंत्री बळीराजा सवलत योजना. या योजनेअंतर्गत जे आहे ते जवळपास 44 लाख शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवठा जो आहे तो करण्यात येणार आहे. आपण जर बघितलं तर वीज बिल माफी आणि वीज पुरवठा हा महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो शेतकऱ्यांसमोर राहिलेला आहे. खरं तर विरोधी पक्षांनी सरकारला पूर्णपणे जे आहे ते कर्जमुक्त करा अशी मागणी केली होती, परंतु सरकारने कुठेतरी कर्जमुक्ती न देता कुठेतरी वीज बिल माफ असेल याच्यामध्ये जे आहे ती सवलत दिलेली आहे. त्याचप्रमाणे लोकसभा निवडणुकीमध्ये दुधाचा मुद्दा जो आहे तो दूध दरवाढीचा तो संपूर्ण खूप गाजलेला पाहायला मिळाला आणि त्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर 5 रुपये अनुदान देण्याचा निर्णय सुद्धा आजच्या अर्थसंकल्पामध्ये घेण्यात आला, अशी घोषणा अजित पवारांनी मांडली. त्याचप्रमाणे उद्योगांच्या दृष्टीने जर बघितलं तर नवी मुंबईतल्या महापे येथे जेम्स अँड ज्वेलरी पार्कची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यासाठी साधारण 50,000 कोटी रुपये जे आहे ते सरकार देणार आहेत आणि 1 लाख लोकांना रोजगार मिळेल असे सुद्धा अजित पवारांनी सांगितलं. त्यामुळे कुठेतरी निवडणुका ज्या आहेत त्या आता 2 ते 3 महिन्यावरती विधानसभेच्या आलेल्या आहेत आणि सरकार त्या दृष्टीतून जे आहे ते घोषणांचा पाऊस या अर्थसंकल्पामध्ये केलेला पाहायला मिळालं. आता वारी जी आहे वारी चालू आहे आणि त्या दृष्टीने अर्थसंकल्पामध्ये जे आहे ते खरं तर या अर्थसंकल्पाची सुरुवातच संत तुकाराम महाराजांच्या अभंगांनी अजित पवारांनी केली. मध्ये मध्ये शेरो शायऱ्या सुद्धा अजित पवारांनी केला. खरं तर या अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ सुद्धा घोषित केलेलं आहे, जे यापुढे ज्या आगामी वाऱ्या असतील वारकऱ्यांच्या दृष्टीने किंवा वारकरी संप्रदायांसाठी जे आहे ते हे महामंडळ काम करेल आणि पंढरपूर वारीचे जागतिक मानांकनासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव सुद्धा जो आहे तो सरकार पाठवणार आहे. खरं तर महाराष्ट्राच्या दृष्टीने किंवा वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने ही महत्त्वाची गोष्ट किंवा घोषणा जी आहे ती सरकारने इथे केलेली आहेत. वारीतील मुख्य पालख्यांना आणि दिंड्या ज्या आहेत त्यांना प्रतिदिंडी 20,000 रुपयाचे अर्थसहाय्य सुद्धा सरकार देणार आहे. त्यामुळे कुठेतरी आत्ता जे आहे ते सरकार अशा पद्धतीने लोकसभेला कुठेतरी फटका बसल्यानंतर आता जे आहे सरकारने महत्त्वाच्या घोषणा ज्या आहेत त्या
या अर्थसंकल्पामध्ये केलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचप्रमाणे बचत गटाच्या माध्यमातून जो 15,000चा निधी प्रत्येक बचत गटाला सरकारकडनं देण्यात येतो, तो 30,000 म्हणजे डबल करण्यात आलेला आहे. महिलांना बस प्रवासात जी आहे ती सवलत देण्यात आलेली आहे, किंवा ज्या महिला घर खरेदी करतील त्या महिलांच्या घर खरेदीमध्ये मुद्रांक शुल्कात सुद्धा जे आहे ती सवलत देण्याचा निर्णय जो आहे तो जो महिलांच्या दृष्टीने सरकारने घेतलेला आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरं म्हणजे या अर्थसंकल्पातून अंगणवाडी सेविकांना काय मिळणार असाही प्रश्न होता. आपण पाहतोय की मागच्या काही काळामध्ये अंगणवाडी सेविकांनी सुद्धा आंदोलन केलं होतं. मुंबईतल्या आझाद मैदान परिसरात असेल किंवा इतर अनेक ठिकाणी या अंगणवाडी सेविका उतरल्या होत्या आणि त्यांनी आंदोलन केलं होतं. त्यांच्या काही मागण्या होत्या, त्यासाठी त्यांनी जे हे आंदोलन पुकारलं होतं आणि त्यामुळे या अर्थसंकल्पामध्ये अंगणवाडी सेविकांना काय मिळणार असाही प्रश्न कायम होता, ज्यामध्ये या अर्थसंकल्पात राज्य सरकारनं अंगणवाडी सेविकांसाठी 1 लाख रुपयांचा लाभ देण्याचं जाहीर केलेलं आहे. तसंच अरविंद सर, तुम्ही जसं म्हणालात की बचत गटाच्या निधीत सुद्धा एक वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे नक्कीच कुठेतरी महिलांसाठी या अर्थसंकल्पातून महिलांना मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न राज्य सरकारनं केल्याचं पाहायला मिळतोय. याशिवाय मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे हे जे शहरी भाग आहेत, या भागातल्या नागरिकांना सुद्धा काही प्रमाणात दिलासा देण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पातून करण्यात आल्याचं पाहायला मिळालं. कारण मागच्या काही काळांपासून पेट्रोल, डिझेल यांचे जे आभाळाला भिडणारे जे भाववाढ असतील, यामुळे कुठेतरी वाहन चालक बऱ्याच प्रमाणात त्रस्त झाले होते, हैराण झाले होते. अशा वेळेस या वाहन चालकांना दिलासा देण्याचा प्रयत्न सुद्धा सरकारकडून करण्यात आलाय. कारण मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे इथले जे पेट्रोलचे दर आहेत किंवा ते टॅक्स जो आहे तो 26% 25% करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. हा बदल कुठेतरी महत्त्वाचा मानला जातो. या बदलामुळे या नवी मुंबई असेल किंवा मुंबई आणि ठाणे या तीनही महानगरपालिकेमध्ये पेट्रोलचा दर हा 65 पैसे आणि डिझेलचा दर हा जवळपास 2 रुपये 7 पैशाने कमी होईल असा अंदाज या अर्थसंकल्पातल्या या घोषणेनंतर वर्तवण्यात येतोय. याशिवाय सिंधुदुर्गासाठी सुद्धा किंवा इतर कोल्हापूर सारख्या अनेक जिल्ह्यांसाठी सुद्धा महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. सिंधुदुर्गमध्ये स्कुबा डायव्हिंग केंद्र उभारणार असल्याची घोषणा करण्यात आलेली आहे. याशिवाय सुद्धा काही महत्त्वाच्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत, ज्याकडे खरं तर सगळ्यांचंच लक्ष लागलेलं होतं. याशिवाय तुम्हाला काही ऍड करायचं? दुसऱ्या एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे महिला आणि बालकांविरोधात जे अत्याचाराचे खटले चालवण्यासाठी 100 विशेष जलदगती न्यायालयांना आवश्यक निधी देण्याची घोषणा सुद्धा जी आहे ती अजित पवारांनी केलेली आहे. त्याचप्रमाणे महिलांसाठी लखपती दिदी योजना आणि ज्या महत्त्वाची म्हणजे लाडकी लेक योजना, त्या योजनांसारख्या योजना ज्या आहेत त्या योजनांव्यतिरिक्त सुद्धा जे आहे ते शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या घोषणा आणि उद्योग किंवा युवकांसाठी जे आहे ते महत्त्वाच्या म्हणजे रोजगाराच्या बाबतीत आणि शैक्षणिक बाबतीत जो आहे ते सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत. मात्र आता सरकारने हा अर्थसंकल्प मांडल्यानंतर विरोधी पक्षांनी सुद्धा यावरती टीका केलेली आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकार फक्त घोषणांचा पाऊस पडतंय, खरं तर सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायला पाहिजे होती, परंतु सरकारने जी आहे ती फक्त वीज बिल माफीवरती शेतकऱ्यांची जी आहे ती बोळवण केलेली आहे. त्यामुळे पुन्हा हे सरकार सत्तेत येणार नाही, सरकारचं शेवटचं अधिवेशन आहे असं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सुद्धा सरकारवरती जोरदार हल्ला केलेला आहे. अशा पद्धतीने फक्त सरकारने शेतकरी आणि महिला वर्ग किंवा तरुणांना जे आहे ते पानं पुसण्याचं काम केलेलं आहे. खरं तर सरकार एकीकडं मोफत शिक्षण देण्याची मागणी करते, परंतु पेपर फुटीसारख्या घोषणा होत आहेत. मग त्या मोफत शिक्षणाला फायदा काय असा सवाल जो आहे तो नाना पटोले यांनी उपस्थित केलेला आहे. तर जयंत पाटील जे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांनी सुद्धा लोकसभेमध्ये आता सरकार जे आहे ते या विद्यमान भाजप किंवा इतर पक्ष आहेत त्यांना सपाटून मार बसल्यामुळे आता सरकार जे आहे ते अशा पद्धतीच्या घोषणा करत आहेत, परंतु ह्या घोषणा ज्या आहेत त्या फक्त घोषणाच राहणार आहेत. काही त्याचा उपयोग होणार नाही, कारण आचारसंहिता लागू होईल आणि त्यानंतर काहीच निर्णय घेता येणार नाही सरकारला. असा पलटवार जो आहे तो सुद्धा एकंदरीतच या अर्थसंकल्पावरती विरोधी पक्षातल्या महत्त्वाच्या नेत्यांनी केलेला पाहायला मिळतोय. त्यामुळे आता सरकारने जो अर्थसंकल्प मांडलाय त्याला राज्यातले मतदार कशा पद्धतीने साथ देतात किंवा कशा पद्धतीने हा शेवटच्या
ज्या ज्या घटकांसाठी हा योजना आणलेल्या आहेत त्या घटकांपर्यंत या योजना पोहोचल्या जातात का, प्रशासन कशा पद्धतीने काम करतं, आणि या संदर्भात आता निवडणूक 3 महिन्यावरती आहेत, या अर्थसंकल्पाचा नक्की किती फायदा झाला हे आता निवडणुकीच्या निकालातूनच विधानसभेच्या समजून येईल. नक्कीच. आपण पाहतोय की या अधिवेशनामध्ये जो अर्थसंकल्प सादर करण्यात आला त्यावर त्या ज्या महत्त्वाच्या ज्या घोषणा झाल्या त्या आपण पाहिल्या, तसंच टीका टिप्पण्या सुद्धा पाहिल्या. यानंतर आपण पुढच्या राज्यातल्या महत्त्वाच्या घडामोडीकडे वळणार आहोत. हा जो मुद्दा आहे तो महाराष्ट्राच्या राजकारणासाठी महत्त्वाचा मानला जातोय, कारण ही जी बातमी आहे यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप येणार का, किंवा भूकंप येऊ शकतो का, अशी शक्यता वर्तवण्यात येते आहे. हा जो विषय आहे तो आपण बोलतोय राष्ट्रवादी संदर्भात. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात पुन्हा एकदा अजित पवार गटातल्या नेत्यांची घर वापसी होऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात येते, किंवा तशा जोरदार चर्चा मागच्या काही काळात सुरू झालेल्या आहेत. हा आठवडा सुद्धा या मुद्द्यावरून चर्चेत राहिलेला आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमधले काही आमदार हे शरद पवार गटातल्या नेत्यांशी संपर्कात असल्याचं सांगण्यात येत आहे. या अधिवेशनामध्ये सुद्धा जयंत पाटील यांना अजित पवारांचे काही आमदार जे आहेत अजित पवार गटातले ते भेटले असल्याचं सांगण्यात येत आहे. जयंत पाटलांशी त्यांची भेट झाली असं बोललं जात आहे, आणि या चर्चांना कुठेतरी उधाण आलेलं आहे. अनेक आमदार जे आहेत की ते शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चाही सुरू झालेली आहे, आणि अर्थात त्यामुळेच पुन्हा एकदा राज्यात मोठा भूकंप होऊ शकतो का अशी शक्यता वर्तवण्यात येते. खरं तर लोकसभेचा निकाल लागल्यानंतरच या शक्यता किंवा या चर्चांना सुरुवात झाल्याचं पाहायला मिळते, आणि अशातच आता या मागच्या काही काळामध्ये आतापर्यंत या चर्चांना कुठेतरी बळ येताना पाहायला मिळते. जे मी म्हटलं की शरद पवार गटाचे जे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची काही आमदारांनी भेट घेतली होती असं सांगण्यात येते, आणि त्यामुळेच पुन्हा एकदा या चर्चांना बळ आल्याचं पाहायला मिळतंय. अजित पवार गटातल्या आमदारांमध्ये प्रचंड प्रमाणात अस्वस्थता असल्याचं सांगण्यात येत आहे, कारण जो पराभव किंवा जे अपयश अजित पवार गटाच्या वाट्याला आलं त्यानंतर या आमदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असल्याचं सांगण्यात येत आहे. अर्थात यावेळी असं म्हणण्यात येत आहे की अजित पवार गटामध्ये गेलेले जे नेते आहेत, आमदार असतील, यांना कुठेतरी कशा ना कशाची, कोणत्या ना कोणत्या पदाची किंवा विशेष जबाबदाऱ्यांची अपेक्षा होती, आणि ती अपेक्षा सरकारमध्ये, महायुती सरकारमध्ये गेल्यानंतरही पूर्ण होत नाही असं दिसतंय. म्हणूनच आता पुन्हा त्या आमदारांची, नेत्यांची शरद पवार गटात घर वापसी होऊ शकते असं सांगण्यात येत आहे. बरं, यामध्ये शरद पवार गटातले जे नेते आहेत ते सुद्धा तसाच दावा करताना पाहायला मिळत आहेत. अजित पवार गटातले नेते हे आमच्या संपर्कात आहेत, लवकरच आमच्या सोबत ते पाहायला मिळतील असा दावा सुद्धा करण्यात येतोय. शरद पवारांचे नातू आणि कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी सुद्धा अशाच प्रकारे दावा केला होता. त्यालाच कुठेतरी दुजोरा हा जयंत पाटलांनी सुद्धा मागच्या वेळेस जी पत्रकार परिषद घेतली होती त्यामध्ये सुद्धा दिला होता, दुजोरा मिळाल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे या सगळ्यावर शरद पवार यांची प्रतिक्रिया सुद्धा आलेली आहे. शरद पवारांनी सुद्धा तसे जे संकेत दिले असल्याचं पाहायला मिळत आहे. कुठेतरी आपण आपल्या पक्षाचे दरवाजे हे उघडे ठेवले असल्याचं शरद पवारांनी सुद्धा सांगितलेलं आहे. मात्र शरद पवारांनी यावेळी तशी अट सुद्धा ठेवली. ते जे आमदार आहेत जे पुन्हा आमच्याकडे येऊ पाहतायत किंवा येणार असतील त्यांच्यासाठी दारं उघडी आहेत. मात्र ज्यांनी राष्ट्रवादी पक्ष कमकुवत करण्यासाठी किंवा पक्षाला हानी पोहोचवण्यासाठी ज्या अशा काही कृती केलेल्या असतील त्यांच्यासाठी मात्र दारं उघडी नाही आहेत असंही शरद पवारांनी सांगितलं. मात्र आपल्या पक्षातल्या कार्यकर्त्यांशी, नेत्यांशी, सर्वांशी चर्चा करूनच त्या नेत्यांसंदर्भात योग्य तो निर्णय घेण्यात येईल असं शरद पवारांनी सांगून टाकलेलं आहे. मात्र सर्व सहकाऱ्यांसोबत चर्चा केली जाईल आणि त्यानंतरच आम्ही निर्णय घेऊ. पण जर का पक्षाला गरज असेल किंवा जर का पक्षातले जे नेते, कार्यकर्ते असतील, आमचे सहकारी, अशा नेत्यांना पुन्हा घेण्यात जर का पक्षाला फायदा असेल किंवा तर आम्ही त्या संदर्भात निर्णय घेऊ, आणि या सगळ्याचा विचार करूनच किंवा सर्व सहकाऱ्यांचा विचारांचा आदर केला जाईल अशी प्रतिक्रिया जी आहे ते शरद पवारांनी दिलेली आहे. त्यामुळे कुठेतरी राज्यात पुन्हा भूकंप पाहायला मिळणार का असा प्रश्न निर्माण झालेला आहे. नक्कीच तू जसं म्हणालीस की राष्ट्रवादीचे आमदार अजित पवारांसोबत गेलेले
ते लोकसभेनंतर काही प्रमाणात अस्वस्थ आहेत. तू मगाशी म्हणाल्याप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रातल्या काही आमदारांनी काल जयंत पवारांची विधिमंडळात एका खोलीत भेट घेतली. अर्थात ते आमदार कोणते, त्यांची नावं अजून जी आहेत ती उघड झालेली नाही आहेत, परंतु अजित पवार गटातले काही आमदार जे आहेत ते नक्की अस्वस्थ आहेत. त्यातल्या छगन भुजबळांचं एक उदाहरण देतो. छगन भुजबळांना पत्रकार परिषदेमध्ये एक प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी अजित पवारांसोबत नाहीये, मी फक्त राष्ट्रवादी सोबत आहे. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याने सुद्धा जे आहे ते संभ्रम निर्माण झाला होता. अजित पवारांसोबत असलेले जे दुसरे आमदार आहेत, जे उपाध्यक्ष आहेत विधानसभेचे, ते नरहरी झिरवळ सुद्धा यांनी विधान परिषदेच्या नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी जो आहे तो ठाकरे गटाच्या उमेदवाराला उघड पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे कुठेतरी अजित पवारांसोबत गेलेले मंत्री आणि महत्त्वाचे मोठे नेते जे आहेत ते पुन्हा एकदा शरद पवार गटात येऊ शकतात. कारण जी लोक जे आहेत ती शरद पवारांसोबत पुन्हा एकदा गेली, ती निवडून आलेली आहेत. सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे निलेश लंकेंचं आहे. ते आमदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा शरद पवारांसोबत गेले, आता खासदार झालेले आहेत. त्यामुळे नक्कीच कुठेतरी आमदार जे आहेत ते अस्वस्थ आहेत. कारण त्याशिवाय रोहित पवारांनी 18 ते 19 आमदार आमच्यासोबत येऊ शकतात असा दावा केलेला आहे. जयंत पाटील यांनी सुद्धा काही आमदार आमच्या संपर्कात आहेत आणि योग्य वेळी प्रवेश होईल असं सूचक विधान केलेलं आहे. खरं तर करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी जयंत पाटील प्रसिद्ध आहेत. त्यामुळे हा करेक्ट कार्यक्रम आता जयंत पाटील यांच्याच भाषेत कधी होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आणि तू शरद पवारांचा उल्लेख केला की शरद पवारांचं राजकारण हे नेहमी बेभरोशाचं राहिलेलं आहे. त्यामुळे आता शरद पवारांनी जरी असं वक्तव्य केलं असेल की ज्यांच्यामुळे पक्षाला जे आहे ते तोटा झालेला आहे किंवा ज्यांना पक्षात घ्यायचं त्यांची सहकार्यांशी आम्ही चर्चा करू, परंतु सगळा निर्णय हा शरद पवारच घेणार आहेत, जरी शरद पवारांनी असं वक्तव्य केलेलं असलं तरी. त्यामुळे नक्कीच महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ होऊ शकते. रोहित पवारांनी तर सांगितलं सुद्धा आहे की विधिमंडळाचं अधिवेशन होऊ द्या, निधी मिळू द्या, अनेक आमदार जे आहेत ते आमच्यासोबत येतील आणि अर्थात हा निर्णय शरद पवार साहेब आणि जयंत पाटील साहेब घेतील असं रोहित पवारांनी सांगितलं आहे. त्यामुळे आता हे आमदार परत येण्याची चर्चा जी गेले 10 ते 15 दिवसापासून सुरू आहे ती नक्की आता हे आमदार कोणते परत येतात. कारण पश्चिम महाराष्ट्रातल्या आमदारांनी जी भेट घेतली त्यानंतर त्या पलीकडे दुसरे जे आमदार आहेत ते सुद्धा कशा पद्धतीने यावरती जे आहे ते संपर्कात खरंच आहेत का, आणि अजित पवारांना सोडून विधानसभेचं हे अधिवेशन पार पडल्यानंतर येतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कुठेतरी नाशिकचे आमदार असल्याचं सुद्धा सांगण्यात येते. नाशिकच्या 2 आमदारांचा यामध्ये समावेश असल्याचं सांगण्यात येते. त्यामुळे हे आमदार कोण आहेत आणि जसं तुम्ही म्हणाला जयंत पाटलांना भेटलेले ते पश्चिम महाराष्ट्रातले 5 आमदार जे आहेत ते सुद्धा कोण आहेत असा प्रश्न जो उपस्थित झालाय तो त्याचं उत्तर सुद्धा कदाचित आपल्याला पुढच्या काही काळात मिळू शकतं. विशेष म्हणजे जे तुम्ही नरहरी झिरवळांचा उल्लेख केला, नरहरी झिरवळ यांनी सुद्धा जरी ठाकरे गटाला पाठिंबा दिलेला असला तरी एका वेळेस एका माध्यमांशी बोलताना त्यांनी शरद पवार यांचं सुद्धा कौतुक केलेलं आहे. कुठल्या वाटेवर आहे हे माहीत नाही असं सुद्धा त्यांनी म्हटलं, पण असं काही होणार नाही असं जरी त्यांनी सांगितलं असलं, म्हणजे आपण काही शरद पवार गटाच्या वाटेवर नाही अशा प्रकारचं वक्तव्य जरी झिरवळांनी केलेलं असलं तरी यावेळीच बोलताना झिरवळांनी शरद पवारांचं कौतुक केलं होतं. शरद पवार साहेबांचं काम हे मोठं आहे आणि आतापर्यंत त्यांनी जे केलं, जे कार्य शरद पवारांनी केलं ते दुसरं कोणीही करणार नाही अशा शब्दात कुठेतरी झिरवळांनी कौतुक केलं आणि साहेबांसारखं काम हे भविष्यातही कोणी करणार नाही अशा प्रकारचं जे मत आहे किंवा अशा प्रकारची जी प्रतिक्रिया आहे जी झिरवळांकडून आलेली आहे ती सुद्धा महत्वाची मानली जाते. कारण झिरवळ हे सुद्धा कुठला वेगळा निर्णय घेऊ शकतात का असा प्रकारचं कारण जे कौतुक त्यांनी केलेलं आहे त्यामुळे या चर्चा होताना पाहायला मिळतात. नक्कीच यामध्ये हा जो आमदारांचा प्रश्न आहे तो महत्त्वाचा मानला जातोय. शरद पवारांचं राजकारण हे सुद्धा वेगळंच आहे. कारण जसं तुम्ही सांगितलं शरद पवार कधी काय करतील हे सांगता येत नाही, तर कोणालाच त्याचा अंदाज लावता येत नाही आणि असंच हे शरद पवारांचं आतापर्यंतचं राजकारण राहिलंय. त्यामुळे नेमकं काय घडू शकतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. त्यातच मागच्या वेळेस जे रोहित पवारांनी जो दावा केला होता 85 आमदारांचा, 85 आमदार आम्ही शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना गिफ्ट करू असं जो त्यांचा कॉन्फिडन्स होता रोहित पवारांचा तो सुद्धा कितपत खरा ठरतोय हे पाहणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असणार आहे.
तर या होत्या या गेल्या आठवड्यातल्या 5 महत्त्वाच्या बातम्या. यामध्ये संसदेचं अधिवेशन जे आहे ते सुरू आहे. काही काळ ते जो आहे तो ब्रेक घेतल्यानंतर पुन्हा एकदा जे आहे ते अधिवेशन सुरू होणार आहे आणि राज्य विधिमंडळाचं अधिवेशन जे आहे ते 12 तारखेपर्यंत सलग चालणार आहे. त्याचप्रमाणे पुणे ड्रग्ज प्रकरणात काय काय होतं अजून घडामोडी हे सुद्धा आपण जाणून याच्यावरती सुद्धा आपलं लक्ष असणार आहे. आणि आता अर्थसंकल्प सादर झालेला आहे. त्यातल्या योजनांचा कशा पद्धतीने प्रशासन आणि सरकारकडनं अंमलबजावणी केली जाते आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा जो आपण चर्चेला घेतला तो म्हणजे अजित पवार गटातले आमदार जे आहेत ते रोहित पवारांच्या दाव्यावरनं जे आहे ते शरद पवारांसोबत येणार आहेत. त्यामुळे या घडामोडी ज्या आहेत ते याचे पडसाद पुढच्या आठवड्यात कशा पद्धतीने उमटतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तर या आठवड्याच्या या पॉडकास्टमध्ये जे आहेत या महत्त्वाच्या गोष्टींवरती चर्चा झालेली आहेत. पुढच्या आठवड्यात पुन्हा एकदा नवीन विषयांसह नव्या पॉडकास्टसह आम्ही तुमच्या भेटीला येऊ. धन्यवाद.